चला दोन्ही टीम्सला विनंती असणार आहे यानंतर आणखी 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्यात. सोनारपाडा आणि टीम वडवली बी दोघांनाही विनंती असणार आहे आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे. फक्त 4 ओव्हरची मॅच आहे. प्रचंड चांगला प्रतिसाद आमच्या लाईव्ह वाहिनीला देखील मिळालाय. पंचांनाही विनंती आहे, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सलाही विनंती, आपण लक्षपूर्वक थोडंसं नोंद घ्यायची या गोष्टीची की इथून या मॅचमध्ये कुठल्याही प्रकारची ड्रिंक्स ब्रेक घेतली जाणार नाहीये. जर पाण्याची आवश्यकता तुम्हाला असेल मैदानाच्या आतमध्ये तर जरूर तुम्ही पाणी मागू शकताय, पण ड्रिंक्स ब्रेक कुठल्याही प्रकारचा ऑफिशियल होणार नाहीये. चला स्पीडअप करा प्लीज. पंचांनाही विनंती सर आपणही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. फक्त 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्यातही थोडासा फास्ट क्रिकेट आता आपल्याला खेळावं लागणार आहे कारण आजचा दिवस दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये देखील अजून 3 सामने आपल्याला तब्बल कव्हर करायचे आहेत. फक्त 4 ओव्हरची मॅच. इथेही थोडंसं फास्ट क्रिकेट पाहायला मिळणार आहे. चेंज द गेम वडवली बी, त्यासोबतच फाईट करण्यासाठी SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये मॅच असणार आहे. ही मॅच पाहायला मजा येईल कारण आपसुकच प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढत चालली आहे क्रीडांगणावरती. एक शुभ सत्कार आपण करणार आहोत तर मी लालचंद्र साहेबांना विनंती करीन आपण या आपल्या हस्ते आपण एक शुभ सन्मान करणार आहोत आणि सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करणार आहे गणेशजी पाटील साहेब आपण या. आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. खऱ्या अर्थाने मान्यवरांचा यथोचित सन्मान करणं ही आपल्या स्पर्धेची ओळख राहिली आहे. 13व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि हेडुटणे गाव आणि संपूर्ण गावकरांना अभिमान वाटेल अशी ही आपली संकल्पना. सतरंगी क्रिकेट क्लब हेडुटणे त्यांच्याकडूनच आयोजित झालेलं हे सतरंगी चषक आपण पाहतोय आणि त्यामध्येच मान्यवरांचा सन्मान. स्प्लिट स्क्रीनवरती एका दिशेला तुम्ही मॅचही पाहू शकता, दुसऱ्या दिशेला आपले मान्यवर गणेशजी पाटील साहेब यांचा इथे सन्मान करत आहोत. खूप चांगलं सन्मान चिन्हही पाहायला मिळते. अगदी प्रत्येकाला ओढ वाटेल असं सन्मान चिन्ह आहे खऱ्या अर्थाने. अगदी सकाळच्या सत्रामध्ये दाखल झाल्यानंतर ते सन्मान चिन्ह पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपसुकच ते स्मित हास्य पाहायला मिळतंय. पण जवळ मैदानाच्या आतमध्ये जिथे आता या 2 स्ट्रॉंग आणि बलाढ्य संघ एकमेकांसमोर ती बलाढ्य कार्य करण्यासाठी सज्ज आहेत. समोरच्या दिशेला बाहुबली अमर आहेत आणि त्यांच्यासमोर फाईट करण्यासाठी विशाल आणि आकाश ही सलामीची जोडी आपण पाहतोय वडवली बी संघाची. पहिलाच बॉल आणि त्या पहिल्या बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. आम्ही आलोय आक्रमणासाठी, हल्ला करण्यासाठी आणि तो हल्ला पहिल्याच बॉलवरती सिद्ध करत असताना येतोय षटकार. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत बॅटरनी. विशालनी अगदी त्या पहिल्याच बॉलवरती षटकार वसूल केला आणि पाहूयात आता अमर कसा कमबॅक करतोय का. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू सज्ज मिड विकेट वरती चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एकाच धावेवरती रोखून ठेवण्याचा प्रयत्न राहिला. चांगली फिल्डिंग अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि त्यामध्ये देखील 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेरचे बाउंड्री रोपला पेट्रोलिंग करतायत. एक वाईडिश लॉंग ऑन पाहायला मिळतो आणि त्याच बरोबरीने आपण अगदी थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मिड विकेट वरती एक खेळाडू पाहायला मिळतोय. अमर पुन्हा एकदा सज्ज. 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलवरती अगदी 7 धावा आल्या धावफलकावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटचा फेज ओपन करत असताना यावेळी सरळ स्ट्रेट आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून व्यासपीठेला मानवंदना देणारा बॉल सरळ निघून चाललाय. दन 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 करत येतोय दणदणीत षटकार.
आणि अगदी चांगला सपोर्ट पाहायला मिळतो आपल्याला वडवली बी संघाचा. मुख्यतः म्हणजे सचिन काळन देखील उपस्थित असतात दरवेळेस सपोर्ट करण्यासाठी आपल्या टीमला. वडवली बी या संघाला नेहमीच त्यांचा सातत्याने चांगला सपोर्ट पाहायला मिळतो आपल्याला. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या खेळावरती इथे धावफलक देखील धावताना पाहायला मिळालंय. 13 धावा धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉडीला टर्न केलाय. बॅट आणि बॉलचा काही संपर्क इथे होत नाहीये. चांगली गोलंदाजी अमरनी देखील केली आहे. 4 बॉलचा खेळ. 4 बॉल आतापर्यंत झालेत. 13 धावा. त्या 4 बॉल वरती सगळं काही आपण पाहिलंय. डॉट बॉल पाहिलाय, त्यानंतरच तो एक सिंगलही पाहिलात आणि 2 षटकारही आपण पाहिलेत. एक मारलाय विशालनी, दुसरा आलाय आकाशच्या बॅटमधून. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 टू गो. पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अमरनी देखील आतापर्यंत थोडी का असेना चांगली कामगिरी केली. चांगला कमबॅक हलकासा केलेला आहे. 2 बॉलचा खेळ शिल्लक. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी स्टँड अँड डिलिव्हर. आणखी एक आलाय, दणदणीत आलाय आकाशच्या बॅटमधून. आणखी एक षटकार. पाच चेंडू आणि 19 धावा धावफलकावरती. 19 धावा लागल्या धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. प्लेड ऑन होत आहेत. बॅटची हलकीशी कडा लागते आणि बॉल सरळ जातोय. यष्टांचा वेग घेत असताना विकेटचं पतन ते शेवटचं असू गोलंदाजाचं. लास्ट लाफ बिलॉंग टू द बॉलर असं म्हणतायत. आणि त्या शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन करत असताना आकाशला तंबूच्या आशेला परत पाठवलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर, अगदी वाजवी खेळाच्या समाप्तीनंतर 19 धावा लागल्या धावफलकावरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना टीम वडवली बी. गोलंदाजही सज्ज. गोलंदाजी ट्रॅकवरती अनिकेत आलाय. अनिकेतची नेहमीच ओळख राहिली अष्टपैलू खेळ. अनेक वेळेस या संघाला नेहमी आवश्यकता असताना बॅटिंगही चांगली करतोय आणि गोलंदाजी तेवढीच चांगली त्याची राहिलेली आहे. बघा टीम सोनरपाडा, पुन्हा एकदा ताकीद तुम्हाला देण्यात येते. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. आयोजकांना सहकार्याची आवश्यकता अपेक्षा आहे. सातत्याने फिल्डिंग रचनेमध्ये तुम्ही फेरबदल करताय. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. शॉर्ट पिच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला, पण बॉलनी उसळी कमी घेतली आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग केलेला हा बॉल होता. चांगली बॉलिंग करतात अनिकेत. आपल्या वेगासाठी देखील जाणल्या जातात, आपल्या फिरकीसाठी देखील जाणल्या जातात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लोअर फुलटॉसचा चेंडू. इनसाइड आउट खेळलेला हा फटका. लॉंग ऑफ वरती खेळाडू सज्ज आहे. पहिल्या दुसऱ्या अटेम्प्ट वरती, त्यानंतर थोडीशी झालेली चूक. बॉल फरार होतोय. निघून जाणार आहे चौकारासाठी. थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला लॉंग ऑफ. कधी बिल्डरने केली कमाल, चित्त्यासारखा मारून झेप, ड्राईव्ह मारून घेतलाय झेल. सतरंगी संघाचं आयोजन असतंय बघा हो लई भारी. सतरंगी संघाचं आयोजन असतंय बघा हो लई भारी. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे देखील स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली जाते. चांगला कमबॅक केलाय गोलंदाजाने. या बॉलवरती अगदी वेगेमध्येही परिवर्तन, थोडासा गतिशील गतिमान होणारा हा चेंडू होता आणि सरळच निघालाय. या बॉलवरती वळण झालेला नाहीये. आमचा ऍक्शन करण्यात येतोय आणि चांगली बॉलिंग करतात अनिकेत.
पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेला. शेवटच्या क्षणाला बॉलला दिशा दाखवण्याचा प्रयत्न केलाय. चेस सुरू आहे. खेळाडू आणि बॉलच्या मध्ये ही चेस आणि ही लढाई जिंकली जाणार आहे. गोलंदाजाची नाही तर ही लढाई जिंकली जाणार आहे बॉल कडून आणि अशाच प्रकारे हाही बॉल फरार होतोय चौकारासाठी. चर्चा गाजते जिल्हाभर. हे दुटणे गावात क्रिकेट. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंगरवरती खेळाडू सज्ज आहे. फटका फसलाय. एलिव्हेशन मिळत नाहीये. विकेटचं पतन होत आहे. अनिकेतच्या खात्यामध्ये ही विकेट जात आहे आणि एक मोठा विकेट जातोय. विशाल आता तंबूच्या आशेला परत जात असताना चांगला कमबॅक केलाय. गोलंदाजाने देखील अप्रतिम कमबॅक करत असताना विकेट मिळते. धावा झाल्या धावफलकावरती. आपण पाहतोय तर 27 धावा लागल्या धावफलकावरती. पहिल्या फेरीमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम पाटील येतात. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला फक्त पुश केलाय. दिशा दाखवली आहे. एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि कमलेशची रनिंग बिटवीन द विकेट्स. वा अप्रतिम. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी ही रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. आपली फिटनेस आणि त्या फिटनेसला नजराना इथे दाखवत असताना 2 धावा मिळतील. त्या 2 धावाच्या साह्याने धावफलक अगदी पुढे सरसावत असताना 29 धावा लागल्या धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करतायत. 2 षटकांचा खेळ संपलाय. बघा थोडासा वेळेच्या मर्यादेकडे लक्ष द्या. दोन्ही टीम्सला ही विनंती असणार आहे की कुठल्याही प्रकारचा इनिंग्स ब्रेक होणार नाहीये. ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. टीम सोनरपाडा आपल्याला ही विनंती थोडासा सहकार्याची अपेक्षा. 12 बॉलचा खेळ. धावा झाल्या धावफलकावरती 29 आणि आणखी 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अपसुकच आपण पाहतोय खूप चांगला प्रतिसाद आमच्या संपूर्ण लाईव्ह प्रक्षेपणाला मिळतोय. भरपूर चांगला प्रतिसाद आपल्या संपूर्ण स्पर्धेला आलाय. लाईव्ह प्रेक्षकांवरती असलेले ते आकडे ना हे देखील नंबर्स गेम हा देखील आपल्याला सांगून जातोय. प्रेक्षकांची देखील खूप चांगली मांदियाळी पाहायला मिळते आपल्याला. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. व्यासपीठ देखील आमचं अगदी धनानून उठलंय. व्यासपीठेवरती मान्यवरही देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि त्यासोबतच लाईव्ह वाहिनीवरती आतापर्यंत 60,000हून अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह एन्जॉय केलेली आहे. आणि अजूनही 2 सामने तेही हाय व्होल्टेज होणार आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला यश केनी पाहायला मिळतात. डावखुऱ्या हाताचा एक चांगला गोलंदाज आहे. पण समोर आता कमलेश उभा आणि त्यावेळी देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्करचा वापर केलाय. वा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजाला सातत्याने करावाच लागतोय. आणि जसंच साई सरांनी उल्लेख केला ना की यॉर्कर ह्या चेंडूला क्रिकेटच्या भाषेमध्ये कुठल्याही खेळामध्ये T20 असू देत, तो ओव्हरआर्म असू देत, अंडरआर्म असू देत, कुठल्याही क्रिकेटमध्ये त्याला प्राधान्य नेहमी दिलं जातं. कारण तो बॉल बॅटरला खेळणं खूप कठीण आहे. पण त्याचं एक्झिक्युशनही तेवढं कठीण असणार आहे. त्यामागे तुमची प्रॅक्टिस, तुमचा सरावही तेवढा चांगला लागतो. सराव चांगला पाहायला मिळतो यशचा आपल्याला. पुढचा बॉल यावेळी देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉल हवेत. लॉंग ऑफ वरती प्रयत्न. विकेटचं पतन. अनिकेतने घेतली आहे कॅच आणि इथे खेळ संपुष्टात आलाय कमलेशचा.
धन्यवाद, थँक्यू सो मच. चांगलं सुमधुर संगीत आपण ऐकतोय. नवीन बॅटर विकास येतात, ज्या विकासने देखील मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेला दाखवली होती वाटचाल. यावेळी देखील पुन्हा एकदा पहिलाच बॉल फुल करण्याचा प्रयत्न आणि इथे चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी यश केनेची पाहायला मिळते आपल्याला. सातत्याने आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलवरती अजून धाव एकही आलेली नाहीये. पहिला बॉल निर्धाव यॉर्करचा वापर, त्यानंतर फटका कमलेशचा फसला आणि त्यानंतर आता बॅटिंगसाठी विकास आलेत. त्यांच्या विरोधात देखील पहिलाच बॉल डॉट फेकलाय. 3 बॉल एकही धाव दिलेली नाहीये. यावेळी फुल टॉस बॉल आहे आणि इथे पंचांकडे सगळ्यांचेच लक्ष लागून आहे आणि पंचांनी वाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते बीमरसाठी. अंपायर्स रिव्ह्यू आहे की बॅटरचा आहे सर? अच्छा, बॉलची लाईन पिचिंग पाहण्यासाठी रिव्ह्यू घेतला जातोय. जवळ आता आपण तिसऱ्या पंचांकडे बॉलची पिचिंग कुठे आहे हे पाहण्यासाठी आपण रिव्ह्यू घेत आहोत. वेस्ट साईडसाठी आहे. ओके, वेस्ट साईडसाठी आहे. तिसऱ्या पंचांकडे ह्या दोन्ही गोष्टींची पाहणी केली जाईल. प्रथमतः आपण वेस्ट हाईटची पाहणी करूयात आणि त्यानंतर पिचिंग ऑफ द बॉलची देखील पाहणी केली जाणार आहे. वाईट बॉल आहे सर, वाईट बॉल आहे. ती ॲक्शन रिप्ले देखील आपण पाहिलात आणि चांगलं कार्य आमच्या संपूर्ण टीमचं. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीचं चांगली गोलंदाजी करतात आणि त्यातीलच एक वाईट बॉल आलाय. त्या वाईटच्या साईने धावफलक्यावरती अगदी एका या आकड्यानी वाढ होते. 30 धावा झाल्या धावफलक्यावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त 4 ओव्हरची मॅच आहे आणि त्या 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आतापर्यंत 30 बनवल्यात वडोली बी या संघाने. पुढचा बॉल यावेळी देखील बॉडीला टर्न केलाय, डिस्पॅच करून टाकलाय, बॉलला फेकून दिलाय मिड विकेट सीमेच्या बाहेर. बॉल चाललाय दन 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 करत सीमारेषा बाहेर आलाय दणदणीत षटकार.
स्टॉपिंग क्रीजचा पुरेपूर वापर केलाय. क्रीजच्या आतमध्ये आल्यात, आतमध्ये येऊन जागा बनवली आहे आणि जागा बनवून इथे इनसाइड आउट खेळल्यात. वा, व्हॉट अ स्ट्रोक. खूप चांगला फटका. लॉंग ऑफ वरती देखील लॉंग ऑफला अगदी बाहेर क्षेत्ररक्षक तैनात, त्याला फक्त दर्शक बनवलं, षटकार आलाय. धावफलक थांबलं होतं, त्या धावफलकाला आता धावण्याची आवश्यकता आणि ते धावतायत. चांगलं कार्य, चांगली बॅटिंग होत आहे. विकासकडून देखील चांगली बॅटिंग केली जात आहे. शुभमच्या बॅटमधून आणखी एक घडाईच्या काट्यासारखा तोही वळलाय आणि बॉललाही अगदी गिरकन गिरकी खात असताना फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. आणखी एक आलाय, बॅक टू बॅक आलाय शुभमच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक आलात, बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळत आहेत आपल्याला शुभम पाटीलच्या बॅटमधून. जी धावसंख्येवरती आता थोडीशी कमकुवतता पाहायला मिळत होती, आता धावसंख्या धावते. 54 धावा लागल्यात. 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. रिद्धेशला तडाखा दिलाय, याही वेळी देण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक सलगचे 3 आलेत. टाळ्या व्हायला हरकत नाहीये. शुभम पाटीलची बॅटिंग आणि त्या बॅटमधून फक्त बॉल निघत नाहीये तर आग उगळणारे षटकारही पाहायला मिळत आहेत. व्हॉट अ बॅटिंग शुभम पाटील. थँक्यू सो मच. 3 बॉल 3 षटकार. शुभमचा तडाखा पाहताय मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ बॅटिंग. अप्रतिम खेळ त्याच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी करून दाखवतोय, जिथे बॉल त्या मेरिटवरती खेळतोय आणि आग उगळणारी बॅटिंगही करून दाखवतोय. चौथा बॉल आणि त्या चौथ्याही बॉलवरती अगदी स्ट्रेट समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरती खेळाडी सज्ज आहे आणि इथे पाहता पाहता एकाचं रूपांतर झालं एका 2 धावेंवरती. तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. वा, खूप चांगला खेळ. या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 4 ओव्हरची मॅच आपण म्हणत होतो. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा कमी आल्या, धावावरती रोख देण्याचं कार्य यशने देखील केलं. पण त्यानंतर यशचे ते शेवटचे 3 बॉल आणि त्यानंतर या पहिल्या 3 बॉल, इथून धावसंख्येला काय आकार दिला जातोय. एकंदरीतच 62 धावा लागल्या धावफलकावरती. 2 टू गो. बॉलचा खेळ शिल्लक. याही वेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. बॉल हवेमध्ये असणार आहे. झेलची शक्यता. खेळाडू येतोय, झेल कंप्लीट करतोय, पण ही कॅच मिळाली आहे. शुभमची विकेट इथे मिळते आहे. पण मित्रांनो, शुभमनी खेळ तेवढा चांगला केलेला आहे. मच 62 झाल्यात. 62 धावा लागल्यात धावफलकावरती. काय बॅटिंग केली शुभमनी. पहिल्या काही षटकांमध्ये आपण पाहिलं तर थोडासा संयम दाखवला, थोडासा शांत राहिला आणि त्यानंतर त्याच्या बॅटमधून ते तडाखे आपण पाहतोय. 3 बॉल 3 षटकारांचा विक्रम. आणि बॅटिंग आवडली असेल तर शुभम पाटीलसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. खूप चांगली बॅटिंग केली आहे. जे धावफलक थोडंसं कमकुवत वाटत होतं, त्या धावफलकेला असा आकार दिलाय. मूर्तिकार नाही का शेवटच्या क्षणाला ते फिनिशिंग टच देतो, तसंच फिनिशिंग टच या पारीला देत असताना त्या 3 षटकाराच्या साह्याने धावफलक देखील धावलाय. एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. रिद्धेशवरती केलेला तो हल्ला. 62 आलेत धावफलकावरती. समोरचा संघ देखील काय कच्च्या गुरूचा चेला नाहीये. सोनरपाडा संघ आहे आणि त्या संघाला देखील चांगल्या बॅटिंग करण्यासाठी जाणला जातो. योगेश आहेत आणि गेल्या काही काळांतरामध्ये काही सीझन्समध्ये आपण पाहतोय अनिकेत पाटीलने देखील खूप चांगलं कार्यभार खांद्यावरती घेतलेला आहे. आता त्यांनाही बॅटिंग चांगली करावी लागणार आहे. मजा येणार दुसऱ्या सत्रामध्ये. पण त्या अगोदर हा शेवटचा बॉल. रुपेश पाटील आलाय. पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्याचा रुपेशनेही प्रयत्न केला. क्रॉस बॅटनी बॅटची कडा आणि विकेटचं पतन होत आहे. इथे काय अप्रतिम षटक घडलंय. पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार, त्यानंतर डबल, मग बॅक टू बॅक विकेट्सही पाहिल्यात. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर 62 धावा धावफलकावरती आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 63 धावेंचा पाठलाग आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मी त्या सिक्सर सुप्रीमोचे हे बॉल्स आणि अगदी आपल्या प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धा आपल्या असोसिएशनच्या अंतर्गत होणार आहेत, कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणार आहेत, त्या स्पर्धेमध्ये हे चेंडू वापरणं देखील बंधनकारक राहणार आहे. आणि खूप चांगला लोगो ब्रँडेड बॉलवरती तो आपला ब्रँड शो करणारा लोगो देखील आपण पाहतोय. हे बघा आपल्या टी व्ही स्क्रीनवरती देखील आपण पाहत आहोत. हा सुप्रीमोचा चेंडू आहे, सिक्सर सुप्रीमोचा चेंडू आहे आणि त्याचबरोबरीने हा आपला लोगो देखील असणार आहे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा लोगो तुम्ही पाहत आहात. असोसिएशनच्या मार्फत ज्याही स्पर्धा इथे खेळवल्या जातील त्या स्पर्धांमध्ये हा चेंडू वापरणं देखील तेवढंच बंधनकारक असणार आहे. थँक्यू सो मच कॅमेरामॅन, धन्यवाद. चला टीम सोनारपाडा आपल्याला विनंती आहे. चला टीम सोनारपाडा बॅटर्स पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे आणि त्याचंही पालन करणं तेवढंच गरजेचं. पंचही गेलेत मैदानाच्या आत. एका दिशेला दोन बॅटर्स जे मैदानाच्या आतमध्ये चाललेत, दोन्ही बॅटर्सचं कौतुक करावं लागणार आहे. आणि तिथून गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय कमलेश उर्फ कावा या नावाने प्रसिद्ध असलेला हा अष्टपैलू खेळाडू आहे. टीम वडवली आणि त्या वडवली संघामध्ये असलेलं हे सगळ्यात मोठं अस्त्र म्हणजेच कावा आहे. आणि त्यासोबतच जर आपण समोरचा संघ पाहतोय ना, अनेक वर्ष सोनारपाडा संघ आणि त्या सोनारपाडा संघाने जिंकलेल्या भल्या मोठ्या ट्रॉफीज आणि त्यामध्ये सगळ्यात जास्ती धावा करण्यामागे मानस ज्यांनी ठेवलंय, आपल्या संघाला दरवेळी प्राधान्य देणारा सोनारपाड्याचा रन मशीन म्हणजेच योगेश स्ट्रायकिंग एंडवरती कदाचित पाहायला मिळणार. आणि त्याच्यासोबतच आणखी एक नवधूत खेळाडू ज्यांनी काही सीझन अगोदरच आपल्या संघाची कमान आपल्या हातामध्ये सांभाळली आणि सांभाळत असताना प्रिन्स ऑफ सोनारपाडा नावाने देखील प्रसिद्ध असलेला अनिकेत येतोय. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला असणार आहे. डावखुऱ्या हाताच्या कमलेशला फेस करण्यासाठी पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं. धावा झाल्या धावफलकावरती 62-63 धावेंचं भलं मोठं लक्ष असणार आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. ही इनिंग 20 मिनिटांमध्ये होणं अनिवार्य आहे, अन्यथा एक्झॅक्ट 4 वाजले. 4 वाजून 20 मिनिटांनी मॅच संपणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे अतिरिक्त वळण बॉल घेतोय. रिटर्न पिशा थोडासा बाहेर बॉल निघालाय आणि पंच दुनियात समांतर करत असताना धावेंचा श्री गणेशा होतोय, तोही वाईटच्या बॉलनी होतोय. कमलेशला देखील ठाऊक आहे ना की इथून अनिकेतला आपण जागा देऊ शकत नाहीये. अनिकेत देखील आपल्या त्या पाळ्याची वाट पाहत असतो, आपल्या त्या स्लॉटची वाट पाहत असतो. स्लॉटमध्ये टाकलात तुम्ही प्लॉटच्या बाहेरच डिपॉझिट केल्या जाल आणि हे माहिती आहे कमलेशला, त्यामुळेच बचावात्मक गोलंदाजी. पुढचाही बॉल यावेळी देखील पुन्हा एकदा आतमध्ये आलाय, शफल झाला, बॉलला डिस्पॅच केलाय, फेकून दिलाय, 63 मारलेत. हरकत नाहीये, माझ्या ती कुवत ताकद टेम्परामेंट स्किल आहेत आणि मीही मारू शकतोय. पहिल्याच बॉलवरती सिद्ध करत असताना अनिकेतचा तडाखा सक्सेस. चला विनंती पंचांना सर, आपण दुसरा चेंडू जो चॉईस केलेला आहे तो द्या आणि मॅच सुरू करा, कारण वेळेची मर्यादा आपल्याला थोडंसं सहकार्याची अपेक्षा. प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा अनिकेत, कारण प्रत्येकाला हवा असतो ना, कारण आपण अनेक मॅचेसमध्ये पाहिलं अगदी 5-5 मिनिटंही सामने थांबताना पाहिलेत, कारण एक वेगळं रिलेशन बनतं त्या बॉल बरोबर. तो बॉल आपण भिरकवलेला असतो, तो कॉन्फिडन्स असतो, मनोबळ असतो. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न, 2 खेळाडू, वा अप्रतिम क्षेत्ररक्षण झालंय.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण विकासने करून दाखवलंय. विकासलाही माहिती आहे 30 सर्कल पॉवर प्लेचं षटक, त्यामध्ये बॉल अगदी आपण 30 सर्कलच्या बाहेर टोटवण्याचा प्रयत्न करू दिला, बॉलला बाहेर जाऊ दिलं तर चौकारही जाऊ शकतोय. पण चांगल्या दिशेला चांगलं कॉन्टेस्ट, चांगलं बॅटल पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. आणि हेच बॅटल पाहण्यासाठी अपसुकच आता प्रेक्षकांचीही गर्दी वाढत चालली आहे आपल्या क्रीडांगणावरती. सतरंगी क्रिकेट संघ हेडूटने आयोजित सतरंगी चषक आपण पाहतोय. तब्बल 1,11,111 रुपयाचं पहिलं पारितोषिक आणि त्याहून महत्वाच्या सुसज्जित या ट्रॉफीज पाहायला मिळतात. कोणालाही वेळ लावेल अशा या ट्रॉफीज आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न राहिला, हलक्या हाताने देखील चांगला फटका, चांगला स्ट्रोक कव्हर रिजन वरती आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. हीच ओळख राहिली आहे योगेशची. योगेश अगदी प्रतिस्पर्धी संघाला असं कुठेतरी वाटू देतं की तुम्ही हवी होत आहात आणि त्याच वेळेस त्यानंतर त्याचा तडाखा तो सुरू करतोय. त्याला देखील अगदी रन मशीन म्हणण्यामागचं कारण सेट व्हायला थोडासा वेळच घेतोय जरूर. पहिले काही चेंडू बॉल चाच पडतो, विकेटवरती अंदाज घेतो, बॉलरचा अंदाज घेतो, पण एकदा सेट झाला ना की त्यानंतर कुठलाही धावफलक त्यासमोरही खोटा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा कव्हर रिजनवरती इनसाइड आउट. वाह, लाजवाब, देखना, प्रेक्षणीय, दर्शनीय, डोळ्याचा पार न फेडणारा फटका येतोय योगेशच्या बॅटमधून. हजारोहून अधिक लाईव्ह प्रेक्षक देखील पाहत आहेत हा सामना, पाहतायत आणि पाहतच राहण्यासारखी ही मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि 60,000हून अधिकच्या व्ह्यूज आतापर्यंत आजच्या दिवसाच्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in प्रतिशत चांगला प्रतिसाद आपल्याला त्या कमेंट्स रिजनवरती देखील पाहायला मिळतोय. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करायचं आहे, थोडंसं फास्ट खेळायचं आहे. 14 धावा झाल्या धावफलकावरती, 4 बॉलचा खेळ झाला. इथे देखील पुन्हा एकदा बॉलला हुक करत असताना इथे पूर्णपणे किती धावा, 6 धावा आपल्या खात्यामध्ये बुक करतोय योगेशचा. पुन्हा एकदा तडाखा पाहताय, आलाय अजून एक षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी समोर खेळण्याचा इथे प्रयत्न केला. खेळाडू सुरू आहे आणि रेस खेळाडू आणि बॉल मध्ये सुरू असताना हाई बॉल रेस जिंकतोय आणि याही वेळेस बॉल निघून जाणार आहे. दन 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 करत सीमारेषे बाहेर आलाय अजून एक दणदणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या वाजवी खेळानंतर आक्रमकता सुररपाडा संघाची पाहिली. तब्बल 24 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. चाळीस धावेची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता असणार आहे. चेंज द गेम वडवली बी. अनेक वेळेस असे सामने आपण पाहिलेत, त्यांच्यावरती दबाव अनेक संघांनी टाकण्याचा प्रयत्न केलाय, पण जेव्हा तो दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय त्याला जुगारून तो गेम चेंज करण्याची ताकद त्यांच्यातही आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर कमलेशच्या विपक्षात 24 आल्यात, पण तरी देखील अजून सुदृढ गोलंदाजी त्यांच्याकडे असणार आहे. पहिलं षटक नावावरती राहिला सोनरपाडा संघाच्या, पण इथून 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही 40-39 धावा करायच्या धावफलकावरती आणि त्याही करण्यासाठी तुम्हाला मेहनतीची परीकाष्ठा करावी लागणार आहे. चला थोडीशी घाई करायची आहे, त्यानंतर 2 मॅचेस आपल्याला पूर्ण करायच्या आहेत, कारण की आजच्या दिवसातील एक सामना आणि त्यानंतर विजेत्यांमध्ये जे संघ क्वालिफाय होतील त्यांच्यामध्ये सेमीफायनल आपण खेळवणार आहोत आज. तर थोड्याशा वेगानं हा सामना आपल्याला पूर्ण करायचा आहे. थँक्यू. थोडंसं स्पीडअप जरूर करा, दोन्ही टीम्सला विनंती आहे.
विशेषतः म्हणजे टीम चेंज द गेम वडवली बी. आपल्याला विनंती असणार आहे कारण ओव्हर संपल्यानंतर तब्बल 1.5 मिनिटांची अवधी तुम्ही घेतलेली आहे आणि अजूनही चेंडू डिलिव्हर झालेला नाहीये, बॉल डिलिव्हर झालेला नाहीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय शुभम पाटील येतात बॉलिंग ट्रॅकवरती. ज्या शुभमच्या नावावरती आजचा दिवस, बॅक टू बॅक 3 षटकार त्याच्या नावावरती. आता गोलंदाजीची आवश्यकता. अनिकेत स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत आणि योगेशची अशी ही सलामीची जोडी. अनिकेतने देखील सुरुवात आक्रमकतेने केली, षटकार आला आणि त्यानंतर योगेशने त्याचा क्लास दाखवत असताना 24 आल्यात. आता इथून शुभम कमबॅक करतोय का? हो, यावेळेस पुन्हा एकदा फॉलिंग स्वीपचा प्रयत्न केला होता, दिशा दाखवली बॉलवरती. चांगला चेस सुरू आहे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. वा, अप्रतिम दर्जेदार फिल्डिंग केली आहे रुपेश पाटील. डीप मध्ये खेळाडू तैनात करावा तर तो रुपेश सारखा करावा. अप्रतिम, अगदी डीप मिड विकेट वरती तैनात असलेला खेळाडू लॉंग लेग पर्यंत येतोय आणि तोपर्यंत फक्त एकच धाव देतोय. तुमची फिटनेस लेवल किती महत्वाची आहे, किती मॅटर करते क्रिकेटमध्ये. एक एक धाव, आणि जेव्हा प्रतिस्पर्धी संघ एवढा मोठा असतो त्या संघासमोर ते मोठे कार्य करत असताना तुम्हाला फिल्डरची अशी साथ आवश्यक असते आणि ती साथ जरूर मिळते. 25 झाले धावफलकावरती. जसं जसं अगदी बॉल होत आहे, जसे जसे धावा बनल्या जात आहेत, समीकरणं क्लोज येत आहेत, आणखी एक मॅच येते आणि त्या आणखी एक मॅचकडे आपण जाणार आहोत की जिथे क्लोज होणार आहे ही मॅच. 25 झालेत. सतरा चेंडू आणि 38 धावेंची आवश्यकता आहे. 17 बॉल्स आणि 38 धावेंची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा आणि रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन गोलंदाजाला आता तेही थोडंसं ऍडजस्ट करावं लागणार आहे. पहिल्या बॉलवरती फॉलिंग स्वीपचा जरूर प्रयत्न केला, व्यवस्थित टाइम झाला नव्हता बॉल अनिकेतचा. स्ट्राईक रोटेट झाली, योगेश स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, इथे देखील बॉलला सरळ पाठवून देण्याचा प्रयत्न केलाय आणि खेळाडूला फक्त इथे प्रेक्षक बनवलाय. आणखी एक आलाय योगेशच्या बॅटमधून, आलाय षटकार. करा प्लीज. बॅटर्स आपल्यालाही विनंती आहे, सातत्याने आम्ही गोलंदाजांनाही सूचना करतोय. बॅटर्स आपल्यालाही विनंती असणार आहे कारण एक उपांत्य फेरीचा सामना आज आपल्याला कंप्लीट करायचा आहे, त्यामुळे आणि तो सामना आज कंप्लीट करणं अनिवार्य आहे. तर प्लीज थोडंसं स्पीडअप करा, अन्यथा शेवटच्या दिवसाला 2 अतिरिक्त सामने होतील आणि ते अशक्य आहे कंप्लीट करणं. पुढचे बॉल पुन्हा एकदा यावे मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये. 2 खेळाडू प्रयत्न करतायत. शुभमने कॅच पकडली आहे, ही कॅच पकडली नाहीये, तर या मॅच मध्ये संजीवनी देण्याचं कार्य शुभम पाटीलने केलंय. बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन, गोलंदाजी मध्ये महत्वाची विकेट, गोल्डन विकेट. योगेश जातोय डगआउटच्या दिशेला परत. मध्ये थोडासा बिघाड गोलंदाजाच्या, सातत्याने आपण जी सूचना करण्यात येतो आणि आता इथे आपण काही करू शकत नाहीयेत. रनअप मध्ये बिघाड, बॉलर थांबलाय आणि त्यानंतर आता समीकरणाचा विचार केला तर 15 बॉल जिंकण्यासाठी अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आपण शुभम पाहतोय. शुभम वरती देखील आलेला एक षटकार योगेशनी अगदी खोदून काढला, तो बॉल हेलिकॉप्टर उडवला आणि त्यानंतर त्याचीच विकेट घेतली आहे.
फक्त 11 मिनिटांची अवधी शिल्लक आहे, थोडंसं स्पीडअप करा. पुढचा बॉल यावी देखील पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे अमोलच्या बॅटमधून. आणखी एक पहिल्याच बॉलवरती येतोय षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. 32 धावेची आवश्यकता असताना आलाय पहिल्याच बॉलवरती षटकार. आता समीकरण सोपं होत आहे. 14 बॉल आणि 26 धावेंवरती मॅच येऊन ठेपली आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. जरूर आपण योगेशला तंबूच्या आशेला परत पाठवलाय, तरी देखील एका दुसरा डॉट बॉल आणि सातत्याने यष्ट्यांच्या मागून पाहत चीरअप केल्या जात आहे. विशाललाही माहिती आहे महत्वाचं षटक आहे. इथे मॅचला टोन मिळणार आहे, इथे मॅचचं मोमेंटम चेंज होणार आहे. त्यामुळे शुभमवरती मोठी जबाबदारी आहे. पुढचाही बॉल पुन्हा एकदा हुल करण्याचा प्रयत्न इथे केला होता. बॉल हवेमध्ये असणार आहे. झेलची शक्यता, चांगली फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग करण्यात येते रुपेश कडून. अगदी झेलचा त्यांनी प्रयत्न जरूर केला होता. बॉल बराच वेळ हवेमध्ये असताना देखील चांगला प्रयत्न राहिला. 2 धावा इथे देखील मिळाल्यात. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवरती तो अटॅक तुम्ही पाहताय. 24 धावेची आवश्यकता. 13 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एकंदरीतच धावा झाल्यात धाव फलकावरती 39. 13 बॉल आणि 24चं समीकरण आहे. मॅच कुठल्याही दिशेला अजून झुकलेली नाहीये. मॅच दोन्ही दिशेला बॅलन्स पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप जरूर करा. दोन्ही टीम्स चेंज द गेम वडवली आणि त्यांच्यासोबतच फाईट करत असताना एसबी प्रतिष्ठान, RM11, सोनारपाडा या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये आपण मॅच पाहतोय. 13 चेंडू आणि 24 धावेचं समीकरण अमोल स्ट्रायकिंग एंडला. यावेळी देखील पुन्हा एकदा शफल झाले. शफल होऊन जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली बॉलिंग. शेवटचा बॉल डॉट फेकण्याचं काम केलं. गोलंदाजांनी केलं. शेवटचा बॉल डॉटही आलेला आहे आणि त्यामुळे मॅचमध्ये असलेली ती धगधग पुन्हा एकदा वाढत चालली आहे. 12 बॉल आणि 24 धावेंची अजूनही मैदानाच्या आतमध्ये आवश्यकता असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यनचा वापर केला जातोय. आर्यन मात्र येतात बॉलिंग ट्रॅकवरती. वा, आर्यन मात्र येतात बॉलिंग ट्रॅकवरती. नुकता या सीझन मध्ये वडवली बी या संघामध्ये आणि त्याही प्रामुख्य संघामध्ये आपली वर्णी लागते. म्हणजे आपल्याकडे टॅलेंट जरूर आहे. टॅलेंटच्या बळावरती आपण ही जागा मिळवली आहे जरूर, पण इथून ते टॅलेंट तुम्हाला सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. आर्यन येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. फेस करण्यासाठी आव्हान त्याच्यासमोर सगळ्यात मोठं आहे. अनिकेत पाटील आहे. अनिकेतने देखील खूप चांगला खेळ गेले काही हंगाम आपल्या टीमसाठी गाजवलाय. प्रिन्स ऑफ सोनारपाडा म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळाडू आहे. शॉर्ट पिच बॉल आहे. शॉर्ट पिच बॉल वरती पुल करण्याचा प्रयत्न फसवलाय. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते का? चूक होत नाहीये. रुपेश तिथे तैनात आहे आणि रुपेश चूक करत नाहीये. मॅचची गोल्डन विकेट आर्यननी सिद्ध केलाय. पहिल्याच बॉल वरती सिद्ध करत असताना विकेटचं बटन. अनिकेत पण आता डगआउटच्या आतमध्ये परत गेलात. योगेश देखील बाद झालेत आणि त्यानंतर आता अनिकेत पाटीलही बाद होतात आणि त्यानंतर अमर येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आता इथून चांगली गोलंदाजी देखील सातत्याने करत राहावी लागणार आहे. टीव्ही स्क्रीन जे LED स्क्रीन वरती आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात पहा. विमानही कॅप्चर करण्याचं कार्य आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीने केलेलं आहे. घर बसल्या सगळं काही तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 11 बॉल आणि 24 धावेची आवश्यकता. हवेत मॅचच्या दिशेने आपण. आर्यननी पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट घेतलेली आहे.
मॅचमध्ये संजीवनी देणारी ही विकेट आर्यननी आपल्या टीमसाठी घेऊन दिली आहे. मी म्हटलं होतं टॅलेंट तुमच्याकडे आहे, ते टॅलेंट सिद्ध करण्याची आवश्यकता आहे. सिद्ध केलंय पहिल्या बॉलवरती, पण अनिकेत बाद झाल्यानंतर आणखी मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये येत आहे. अमर येत आहेत. अमर समोर आपण थोडीशी चूक केली, मिसटायमिंग स्ट्रोक देखील अगदी गगनचुंबी षटकार पाहिलेत त्यांच्या बॅटमधून. पुढचाही बॉल पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये, झेलची शक्यता, डीबेक्सच्या कव्हरवरती आणखी एक विकेट येते. आकाशने पकडलाय कॅच आणि अमर देखील आता बाद होत आहेत. बॅक टू बॅक विकेट आर्यनच्या खात्यामध्ये जात आहेत. वडवली बी संघ चेंज गेम ज्यांच्या नावात आहे, गेम चेंज पुन्हा एकदा करत त्यांनी घेतलाय. बॅक टू बॅक विकेट्स आर्यन मात्रेच्या खात्यामध्ये. खूप चांगली बॉलिंग, खूप चांगली गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी केली आहे. बॅक टू बॅक विकेट्सही मिळाल्यात. हॅट्रिक 100 वरती गोलंदाज आहे. आपली कार्य सिद्ध करत असताना गोलंदाज आर्यन. पुढचा बॉल खराब चेंडू आहे, हाफ ट्रॅकर होता आणि चुकीला माफी नाही आहे. थेट पनिशमेंट त्या पहिल्याच बॉलवरती बॅटर देत असताना पंचांनी निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय. बॉल षटकार आहे की चौकार आहे हे पाहणी करण्यासाठी. खराब चेंडू हाताळला, शॉर्ट पिच बॉल होता, आतमध्ये आले, शफल झाले, लॉंग लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न इथे आणि हेही पाहणं गरजेचं आहे. चौकार असेल तर 4, षटकार असेल तर 2 अतिरिक्त, तब्बलच्या 6 धावा ऍड होतील. मॅचचं समीकरण बदलणारा हा बॉल आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय तो देखील येऊ द्या आमच्यापर्यंत. आपला सॉफ्ट सिग्नल काय दोन्ही पंचांना विनंती आहे. अच्छा नाही नाही काय आलंय पंचांनाही, ठीक आहे. सॉफ्ट सिग्नल देत आहे का सर की व्हॉलेंटियर आहेत. चला टीम वडवली बी व्हॉलेंटियर तिथे तैनात केलेले आहेत आणि षटकार इथे पंचांनी दिला. चला या त्वरित मॅच सुरू करायचे. 6 आलाय. चेंज गेम वडवली बी व्हॉलेंटियरच आहेत, ते बॉल आणण्यासाठी तिथे तैनात केलेले होते आणि त्यांनीच तो डिसिजन दिलेला आहे. 6 धावा असणार आहेत. आर्यननी केलेली चूक आणि त्यावरती केलेला प्रतिहल्ला, षटकार येतोय. त्या 6 धावेच्या साहाय्याने पुन्हा एकदा समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला. 45 झाल्यात. 9 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी करत असताना बॅटरने अगदी त्या पहिल्याच बॉलवरती आर्यनच्या विपक्षात आर्यन आलेत आणि आर्यन मात्रेचा तो समाचार खरपूस घेत असताना पहिल्याच बॉलवरती आर्यन ठाकूर विपक्ष आर्यन मात्रे अशी ही लढत. चेंज गेम वडवली बी विपक्ष एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा अशी ही बिग फायटिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. इथे चांगला स्ट्रोक आहे, एकदा पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी होत आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी. 2 धावा आता पूर्ण झाल्यात. आता संयमाचा बांध सगळ्यांचा तुटत चाललेला आहे कारण मॅच अगदी समीप येते. 2 धावा आल्यात. त्या 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 8 बॉलांनी जिंकण्यासाठी 16 धावेची अजूनही आवश्यकता असणार आहे. 8 बॉल आणि 16 धावेची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. काय होणार आहे, ही मॅच अगदी क्लोज चालली आहे.
पुढचा बॉल, इथे बॉलला लीफ केलाय, अतिरिक्त बॉलनी वळण घेतलंय, गोलंदाजांनी क्रिसचा वापर करत असण्याचा प्रयत्न केला, अँगलनी बॉल सरळ बाहेर निघालाय, आणखी एक वाईट बॉल येतोय. अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव फेकण्याचं कार्य इथे गोलंदाजांनी केलंय. हेच असं दडपणाखाली तुम्हाला चांगलं कार्य करणं गरजेचं आहे. आर्यननी पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे विकेट घेतलेत. अनिकेतला डगआउटमध्ये परत पाठवलं, अमरला डगआउटमध्ये परत पाठवलं आणि त्यानंतर आता बॅटरही चांगलं कार्य करतोय. पुढचाच बॉल पुन्हा एकदा खोदण्याचा प्रयत्न केला होता, लॉंग ऑफ वरती कमलेश तैनात आहे आणि थोडासा फंबल, पण एकच धाव इथे मिळणार आहे. एकच धाव जरूर घेतली आहे, फक्त सिंगल घेण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव धावफलकेवरती ऍड होणार आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची अजूनही आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडला अमोल पाहायला मिळतात आपल्याला. 7 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता असताना अमोलला माहिती आहे ती धाव अगदी हळुवारपणे घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. 7 बॉल आणि 14 धावेचं समीकरण आहे. अमोल स्ट्रायकिंग एंडला अजून एक मोठं आव्हान आहे आणि त्या आव्हानासमोर पाहूयात गोलंदाज आर्यन मात्र कशी गोलंदाजी करतोय. नवदूत खेळाडू, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी आतापर्यंत. याही वेळी पुल केलाय आणि बॉलला गुल करून टाकलेला आहे. सीमेरेषेच्या बाहेर येतोय, दन 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 करत जाणारा बॉल सीमेरेषेच्या बाहेर आलाय. षटकार शेवटच्या बॉलवरती. का त्या 2 धावा घ्यायला नकारलं होतं. 6 बॉल आणि 8 धावेची आवश्यकता आणि 7 धावाही जिंकण्यासाठी चालू शकतायत टीम सोनारपाडा या संघाला. चला थोडंसं स्पीड अप करा. तो अतिरिक्त सामना तो आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. सहा बॉल आणि 8 धावेची आवश्यकता असताना 7 धावाही चालू शकतात. बॅटिंग करत असलेली टीम सोनारपाडा संघाला. पाहूयात आता कुठल्या गोलंदाजाचा वापर केला जातोय तेही महत्वाचं. पण आर्यनने देखील इम्प्रेस केलंय. पहा, तुमची सुरुवात अशी असेल ना तर तुमचं भविष्य खऱ्या अर्थाने ब्राईट आहे. कारण पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट जरूर घेतल्या, त्यानंतर आपण चूक केली तर चुकीला माफी नाही आहे. कारण हे विशेषतः ग्रामीण क्रिकेट आहे ना, इथे अगदी 11व्या नंबरचा बॅटरही जर पुढ्यात बॉलिंग केली तर षटकार मारण्याची ताकद ठेवतोय आणि त्यात आपण शॉर्ट पिच गोलंदाजी, पुढ्यात टाकलेले चेंडू हे नाही फेकू शकत आहेत. चला, घाई करायची आहे. यानंतर 2 मॅचेस कंप्लीट करायच्या आहेत. टीम वडवली मॅच जरूर क्लोज आहे, परंतु आता वेळ आपल्यासाठी थांबणार नाही आहे. टीम दातिवली आपला देखील संघनायक आपण रिपोर्ट करायचा आहे. यानंतर लगेच टॉस देखील करण्यात येईल. पहिलाच बॉल अगदी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. शॉटवरती चांगलं क्षेत्ररक्षण होतं. 1 धाव मिळणार आहे आणि 1 धाव मिळाली आहे. ज्या धाव घेण्याची आवश्यकता होती आर्यनला देखील माहित आहे. अमोलला स्ट्राईकवरती आणायचं आहे. ते कार्य आपल्याकडे दिलेलं होतं, ते कार्य त्यांनी देखील चोखरित्या पार पाडलंय आणि आता अमोल येतोय स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या बॉलवरती आलेला तो षटकार, त्यामुळे मॅच आता थोडीफारची दोलामान परिस्थितीवरती होती. ती आता मॅच सोनारपाडा संघाच्या दिशेला वाटचाल करू चाललेली आहे. पण इथून जर एखादी विकेट आली, चेंज द गेम वडवली संघ आणि त्या संघाने अनेक वेळेस ते गेम चेंज करण्याची ताकद ठेवलेली आहे. जर इथून एखादी विकेट आली तर मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक पाहायला मिळणार आहे. पण एखादी मोठा फटका मॅच फिनिशही होऊ शकते. मॅच बॅलन्स आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अमोलच्या बॅटमधून इनसाइड आउट, बॉलला फेकून दिलाय, डिस्पॅच केलाय. हा विजयी षटकार पाहायला मिळतोय आपल्याला अमोलच्या बॅटमधून. एका धावेची जरूर आवश्यकता अजूनही असणार आहे जिंकण्यासाठी, पण मॅच पूर्णपणे खुल्ली केलेली आहे. बॉलला भिरकवून दिलाय, पाठवून दिलाय. अगदी लॉंग ऑनला क्लिअर करणारा षटकार येतोय. का स्ट्राईक माझ्याकडे ठेवली आहे, का मागच्या ओव्हरमध्ये त्या 2 धावा नव्हत्या घेतल्या, तिथेही स्ट्राईक ठेवले. इथेही बॅटरला फक्त बॅट आणि बॉलचा संपर्क कर, स्ट्राईक आणून दे, मी मारतोय आणि मारूनही दाखवलेत. गुड बॅटिंग अमोल. अप्रतिम बॅटिंग करत असताना एका धावीची अजूनही आवश्यकता आहे. 4 बॉलचा खेळ शिल्लक. इथे देखील स्ट्रेट डाऊन द ग्राउंड विजयी फटका अमोल पाटीलच्या बॅटमधून. त्याचंही सेलिब्रेशन पाहिलंय. वेल प्लेड. खूप चांगला गेम दोन्ही संघांनी आपल्याला दाखवलेला आहे आणि इथे मॅच जिंकली आहे टीम सोनारपाडा या संघाने. मी तुर्तास थांबतोय, पण आपण कुठेही थांबू नका. ही पाहत राहा, एन्जॉय करत राहा. सतरंगी चषक 2025 13व पर्व. खूप चांगली संकल्पना संपूर्ण हेडूटने ब या संघाची राहिलेली आहे. थँक्यू सो मच इथे मलाही संधी दिल्याबद्दल.
धन्यवाद संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीचा, विशेषतः म्हणजे करण यांचा देखील मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मी तुर्तास थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये आमंत्रित करतोय साई पाटील सरांना. थँक्यू.